काय टेन्शन नाही. मग बायांनी पण चांगलं मस्त भाऊला ओळख केली आणि मग आमचं लक्ष होतं खर्चीवर. भाऊला ओळखली चांगली भेटली ती. शेवटला तुम्ही व्हिडिओ बघू शकता. व्हिडिओमध्ये बघा आम्ही भाऊची कशी खर्ची काढून गेली. तुझी माया सांगू श्रीरंगा, संसाराची पंढरी तू केली पांडुरंगा, केली पांडुरंगा, केली पांडुरंगा. डोळ्यातून वाहे माय चंद्रभा. आणि ओळणीमध्ये खर्ची पण जमली असं बघू आपण शेवटला ते बघणार आहे. तुम्हाला दाखवलं मी किती खर्च जमली. आणि भाऊंचे मित्र भरपूर आले होते. सायकलचे बीबी साहेब होते. तसेच आपल्या गावाचे बाळासाहेब शेठ सोनवणे हे पण होते. एका मित्राबरोबर हात करत होते. आता प्रत्येकाचं नाव घेणं शक्य नाही. तसेच मोऱ्या ग्रुपचे सदस्य सर्वजण हजर होते. त्यांचे पण मनापासून स्वागत आहे, आभार यांचे. मित्रांनो भाऊचे काम जरा पटलं का आपल्याला. भाऊन काय केलं माहिती का, बड्डे त्यांचा होता पण केक आहे ना त्यांच्या वडिलांच्या हस्ते कापला, आमच्या दादांच्या हस्ते कापला. तसेच पहिला केकचा पहिला घास आहे ना आपल्या आईच्या हस्तेच घेणार अशी भाऊची इच्छा होती. आणि लहानचं मोठं झालं आईने केलं म्हणाला मोठं याने घास भरवला. आत्ता पण आईच्या हस्ते घास भरायचा. त्यानंतर त्यांचे मिसेस त्यांनी पण त्यांना केकचा घास भरवला. मग बड्डे वगैरे आवरल्यानंतर बाकी मित्रपरिवारांचा फोटो सेशन झालं. आणि तुम्ही बघू शकता प्रत्येकाचं नाव घेणं शक्य नाही. फॅमिलीकडून केक भरून झाल्यानंतर आहे ना बाकी मित्रपरिवार मग वगैरे केक भरायला आले, फोटो वगैरे झाले. आणि या फोटोमध्ये दिसतंय बघा सर्वांचे नाव घेणं शक्य नाही. मला काही एवढ्यांचे नाव माहीत नव्हते. ज्यांचे नाव माहिती त्यांचे नाव मी घेतले. बीबीएस साहेब, सोनवणे साहेब, शिवगेश गांडोळे साहेब आणि चेतन जालूभाऊ. तसेच बरेच जण सर्वजणांचं नाव घेणं शक्य नाही. जर तुम्हाला हे दोघं माहीत असतील शुभम भाऊ आणि संकेत भाऊ हे रील स्टार मित्रांनो, यांच्या पण रील असतात. यांच्या रीलला लाईक आणि फॉलो करा मित्रांनो. आणि संजीव भाऊ, गोपीनाथ भाऊ तसेच बरेच सर्व मित्रपरिवार होते. प्रत्येकाचं नाव घेणं शक्य नाही. आणि ही घरची फॅमिली. तसेच हे तर मोऱ्या तर मित्रमंडळाचे सदस्य किशोर भाऊ पण होते. आणि सर्वजण एकत्र जमून फोटो घेतले. माझा पण चान्स आला केक भरवायचा. मला पण बोलावलं गेलं. मी पण केक भरवला आणि माझा कोणतरी फोटो काढला. त्या फोटो काढणाऱ्याचे मी खूप खूप आभारी. त्यांनी माझा एक गरिबाचा फोटो काढला. धन्यवाद भाऊ तुझ्यावाले. आणि विषय असा आहे ते झाल्यानंतर मग जेवणाचा प्रोग्राम होता. जेवणाच्या प्रोग्रामसाठी ना मित्रांनो वेळ पण भरपूर झाला होता. आणि मग सर्वजण जेवाय बसून दिले. दादा ते बसले होते. तसेच खाली मित्रपरिवारांची लाईन बसून दिली मोठी. आणि मग जेवणाचं नियोजन व्यवस्थित करून दिल्यानंतर हे बघा तुम्ही बघू शकता या पातल्यामध्ये काय आहे. बघू शकता याच्यामध्ये काय माहिती का, पीस आहे. कसले मटकीचे. ते मला वाटेल पण तसं काही नाही, समोर होता त्याच्यामुळं तसं काही पीस वगैरे नव्हते. मटकी आणि बघा लाडू फ्रेश एकदम. लाडू तुम्ही पाचशे एकच नंबर लाडू होते. आणि तांदूळ कुणाला माहीत नव्हता. इंद्रायणी भात होता, एकदम भारी होता भात, मस्त होता. तसेच निलेश भाऊंनी काय केलं माहिती का, एक केक आणला त्यांनी पण. मग त्यांचा नंतर फोटो वगैरे घेतला. आणि कल्पनाने ना तिच्या मुलीला मस्त घास भरवला. त्यानंतर आम्ही आतमध्ये बसलो मित्रपरिवार. इथं खर्ची जमा करायचं काम चालू होतं पण भाऊ काय द्यायला तयार नव्हतं. शेवटी मग मी गेलो दे म्हटलं. पण आम्ही दोघं असून आम्हाला दोघांना आवराना. रामभाऊ होते. हे मोबाईल यांचा कॅमेरा चांगला आहे, यांच्याच मोबाईलमध्ये फोटो काढले. धन्यवाद रामभाऊ तुमच्यावाले. आणि एवढं झटपट घालून शेवटी भाऊंनी खर्च नाही दिली आम्हाला. ठीक आहे काय अडचण नाही. आणि शबीर भाऊला काय वाटलं माहिती आहे का, तोंडावर लागलं केक आणि थोडा मेकअप केल्यानंतर भाऊनी जर नेलं बागेश्वर हॉटेल जेवण करायला ठीक होईल. पण तसं काही नाही. भाऊंनी काय म्हणे, भाऊ म्हणे तसं नाही, जे सर्वांनी खाल तेच आपण खायचं म्हणे, हॉटेल भेटलं काही नाही. ठीक आहे मग काय अडचण नाही. शेवटी आम्ही बसलो जेवायला. लाडू भात आणि मटकी एकच नंबर जेवण एकदम जबरदस्त झालं, भारी झाला. आणि सर्वांचे मनापासून आम्ही आभारी आहोत. धन्यवाद. जय